मी आहे एक राजकुमारी. माझ्या नावात काय आहे? एक मात्र नक्की की एका राजकुमारीला प्रथम तिचं शीलं भ्रष्ट केलं गेलं आणि मग अक्षरशः तिला विकलं गेलं बाजारात वेश्या म्हणून. अशी दुर्भागी राजकुमारी. पूरणमल अतिपराक्रमी, ज्याने बाबरालाही हरवलं, अशा पराक्रमी राजाची मी मुलगी. दुर्दैवाने शेरशहाच्या हाती सापडले आणि माझ्या दुर्दैवाचे फेरे सुरू झाले. माझे प्रिताशी यांनी मला सगळं शिक्षण दिलं होतं. चंदेरीचा किल्ला आणि अर्थातच रायसेनचा किल्ला, या दोन्ही किल्ल्याचे ते किल्लेदार. अजिंक्य असे हे गड. मात्र त्यांना हरवलं गेलं नव्हे, मारलं गेलं, ते सुद्धा दगाफटका करून. याचा उल्लेख उमा भारतीनं मध्य प्रदेशच्या निवडणुकीच्या वेळी केला. आणि अर्थातच मग माझी कहाणी लोकांसमोर आली. कोणत्या पातळीपर्यंत जाऊन त्यांनी माझा छळ केला. मी आहे एक प्रतिनिधी, अशी प्रिन्सेस. कथासागरमध्ये सगळ्यांचं स्वागत. मला असं वाटतं की कथासागरमध्ये बऱ्याच वेळेला आपल्याला माहिती नसलेल्या गोष्टी मी तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करते. त्याच प्रयत्नाचा भाग म्हणून ही पूरणमलची मुलगी, राजा पूरणमल, हा जाट राजा होता. देवदेश आणि धर्मासाठी प्राण घेतले हाती या बाण्याचा होता. राणा सांगा याच्याबरोबर तो अनेक लढाया मुघल यांच्या विरुद्ध लढलेला होता, त्याच्यात भाग घेतला होता, जिंकलेला होता. असा हा महापराक्रमी राजा. या राजाला अर्थातच त्यांनी बाबराला हरवलं आणि 1527मध्ये चंदेरीचा किल्ला जिंकून घेतला. चंदेरी आणि रायसेन हे त्याचे 2 किल्ले. चंदेरीवर असताना अर्थातच त्याला 2 मुलगे, 1 मुलगी, आणि आपल्या मुलांना राजघराण्यात शोभेल असं सगळं शिक्षण त्यांनी दिलं होतं. प्रजा सुखात होती, प्रजेची काळजी घेणारा हा राजा होता. थोड्या वेळाने बाबरानंतर मग अर्थातच शेरशाह सुरी आला परत. तो जिवंत होता, बाबर जिवंत होता, पण त्याच काळात शेरशाह सुरी भारतात आला. हा तुर्क असो, अफगाण असो, मुघल असो, सगळ्यांची वृत्ती एकच: भारत समृद्ध भूमी बळकावायची, गजवा हिंद, आणि हिंदूंच्या अस्तित्वाच्या ज्या ज्या खुणा असतील त्या मिटवून टाकायच्या. जसं आपण त्या काश्मीर फाईल्समध्ये बघितलं, तो नारा आजचा नाही आहे ना, पहिल्यापासूनचा आहे. एक तर कन्व्हर्ट व्हा किंवा मारले जा किंवा सोडून जा. आता देश सोडून जाणार कुठे आणि का? त्याच लाईनीमधला, त्याच वृत्तीचा हा शेरशाह सुरी. त्याच्यापेक्षा किंचित कणभर जास्तीच क्रूर असा हा राजा नवाब. त्यांनी प्रथम चंदेरीवर हल्ला केला. त्याची फौज प्रचंड होती, प्रचंड फौज होती. मात्र पूरणमलच्याकडे देशस्वाभिमानी छोटी प्रजा होती. याच्याकडे तोफा होत्या, बंदुका होत्या, याच्याकडे याचा थोडा अभाव होता. तरी याचा जो चंदेरीचा किल्ला आहे, हा जो दुर्ग होता, हा दुर्ग अति उंचावर होता आणि भक्कम होता. त्यामुळे 6 महिने वेढा घातला तरीही अर्थातच किल्ला शेरशाह सुरीच्या ताब्यात गेला नाही. मग शेरशाह सुरीने याला बोलवलं, बोलणी करण्यासाठी बोलवलं. ते वर्ष होतं 1543. त्याला सांगितलं गेलं की म्हणजे आपण म्हणतो ना की त्याचीही सेना कंटाळली होती. 6 महिने नुसता वेढा घालून बसली होती. तर तू हा चंदेरीचा किल्ला सोड, मी तुला रायसेनला अतिशय सुरक्षितपणे जायला मदत करीन. त्याच्या बदल्यात आणखीन एक केलं होतं की त्याचा जो एक भाऊ होता चतुर्भुज नावाचा, राजा पूरणमलचा, तो त्यांनी शेरशाहच्या सुरीच्या सेवेत द्यायचा होता. ठरल्याप्रमाणे बोलणी झाली आणि मग हा पूरणमल हा चंदेरीचा किल्ला सोडला आणि रायसेनला गेला. ही कथा आहे 1545ची. 1545ला परत हा जो शेरशाह सुरी होता, त्यांनी परत इथेही हल्ला केला, रायसेनच्या किल्ल्यावरही हल्ला केला. आणि असं म्हणतात की त्यांनी तांब्याची नाणी वितळवून त्याच्यापासून तोफ बनवून घेतलेली होती. आणि त्या तोफेमुळे ह्या रायसेनला किल्ल्यावर त्याला वेढा घालून बसला. त्याच्या ज्या भिंती होत्या किंवा त्याचे जे बुरुज होते, त्याच्यावर ह्या मारा करायचा आणि किल्ला अर्थातच पाडायचा आणि ह्याला शरण यायला लावायचं. हा एकच हेतू. बघा, वर्षाच्या आत पहिली बोलणी तो विसरला. परत तेच झालं. 6 महिने वेढा. तरीही हा काही किल्ला जिंकता येत नव्हता.
परत त्यांनी तेच केलं, त्याला खाली बोलवलं आणि सांगितलं की हा किल्ला तुलाही त्यालाही आता कळून चुकलं होतं की फार काळ, कारण किल्ल्यामध्ये किती जरी म्हटलं तरी पाणी अन्न याचा तुटवडा असतो. 6 महिने त्यांनी ओढून नेलं, पण याच्या पलीकडे आणखी होणं शक्य नव्हतं. एकदा सोडला किल्ला तर परत घेता येईल, पण आपला आणि आपल्या प्रजेचा जीव वाचवला पाहिजे हा हेतू मनात पूरणमलने धरला आणि त्यांनी मान्य केलं की ठीक आहे, मी बनारसला चला जातो. बनारसला त्यांनी त्याच्यासाठी एक छोटी जहागिरी पण दिली. गंमत म्हणजे छोटीशी कल्पना, कारण आत्तापर्यंत ह्यांच्या सगळ्या म्हणजे पहिल्यांदा मोहम्मद बिन कासिम यांनी अटॅक केल्यापासूनचा सगळा इतिहास आतापर्यंतच्या आपल्या लोकांना माहीत झाला होता. त्यांनी आपल्याबरोबर 10,000ची फौज होती ती बरोबर घेतली होती. त्यांच्याबरोबर किल्ला खाली घेताना त्याच्या प्रत्येक सैनिकाची बायको, राजाची बायको, मुलं ती बरोबर होती आणि त्यांना मोठ्याच्या मोठ्या शिबिराच्या इथे त्यांनी डेरा टाकलेला होता. बोलणी झाली, 1-2 दिवसात हे शिबिर सोडून जाणार. सगळी रात्रीची विश्रांती घेत झोपली आणि मग शेरशाह सुरींकडे, म्हणजे ह्या ज्या मुस्लिम बायका असतात आणि उलेमा असतात ते आणि राज्यकर्ते याच्यामध्ये काहीच फरक नसतो. या वेळेला या चंदेरीच्या किल्ल्यावरच्या काही बायका रडत भेकत ओरडाआरडा करत शेरशाह सुरीकडे आल्या. म्हणाल्या, न्याय द्या, आम्हाला न्याय द्या आणि आमच्यावर जे अत्याचार झाले त्याचा बदला घ्या. कारण रायसेन जेव्हा बाबर त्या ठिकाणी चंदेरीवर होता तेव्हा काही मुस्लिम फॅमिलीज ज्या होत्या त्या कैद केल्या गेल्या होत्या, तुरुंगात टाकल्या गेल्या होत्या आणि ह्यांचं म्हणणं असं होतं की आमच्या नवऱ्यांना त्यांनी छळ कपटाने मारलं, आम्हाला त्यांनी नर्तिका बनवलं, कोणाला ताक विकायला ठेवलं, तर कोणाचा जबरदस्ती आम्हाला हिंदू बनवून, मूळच्या ते हिंदूच असणार आहेत खरं तर, पण आमचा लग्न लावून दिलं गेलं, तर आमच्यावर जो अत्याचार झालेला आहे त्याचा ताबडतोब बदला घ्या. मोठ्या संख्येने आल्या होत्या. शेरशाह सुरीने लगेच उलेमाना बोलवून पाठवलं. हे सगळं त्वरेने घडत होतं, जणू काही ऑलरेडी सगळं प्लॅन केलं होतं असं. उलेमा आले आणि त्या सगळ्या उलेमानी एक साथ एकमुखी निर्णय दिला. आत्ता जसं आपण म्हणतो सर तनसे जुदा, जसं सर तनसे जुदा या पुरणमल्ला सर तनसे जुदा हे जे सगळं होतं आहे तोवर त्याची सेना, शेरशाह सुरीची सेना रात्रीच्या वेळेला तयारच होती. घोडदळ आणि हत्तीदळ तयार होतं आणि ते सगळेजण पुरणमलच्या शिबिराकडे लावले. पुरणमलला अंदाज आला काय होत आहे, त्याचा दगाफटका झाला याचा, आणि मग त्याच्या राणीने त्याच्याकडे अपेक्षेने बघितलं आणि अपेक्षेने बघितल्यानंतर राजाला कळलं काय ते. त्यांनी प्रथम आपल्या राणीचा गर्दन उडवली आणि सगळ्या सैनिकांना तेच करायला सांगितलं. सगळ्यांनी अक्षरशः रक्ताचा खच पडला, सगळ्या बायका मारल्या गेल्या आणि मग यांच्याशी लढता लढता काही जण मेले शेरशाह सुरीशी, तर काही जणांनी स्वतःच्या पोटात सुरा बुसकून स्वतःला संपवलं. एकट्या त्या शिबिरामध्ये असे हजारो हिंदूंची कत्तल झाली. रक्तामासाचे पाठ व्हायला. 2च मुलगे पुरणमलचे आणि एक मुलगी, ती मात्र कशी बशी लपून राहिली होती म्हणा किंवा कशी माहिती नाही म्हणा, पण ती मात्र ह्या शेरशाह सुरीच्या हाती लागली. त्या मुलीसमोरच तिच्या 2 भावांचे तुकडे 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 केले गेले, त्यांना मारून टाकलं गेलं. आणि ही जी मुलगी होती तिला शेरशाह सुरी, तेव्हा त्याचं वय जवळजवळ 70-74 झालेलं होतं, कारण लगेचच पुढच्याच वर्षी 45मध्ये वयाच्या 74व्या वर्षी त्याला मरणही आलं आणि तो बदला नियतीने घेतला. शिवशंकरांनी त्याला मारलेलं आहे. कसं ते आपण पुढे बघूया. त्या मुलीला त्यांनी पहिल्यांदा विवस्त्र केलं गेलं आणि मग तिला सगळ्या सैनिकांच्यात फेकून दिलं गेलं आणि मग त्यांना आज्ञा दिली गेली की हिला असंच्या असं माझ्या हेराममध्ये पोचवा. हेराममध्ये गेल्यानंतर प्रथम शेरशाह सुरीनी तिचं भरपूर तिथे तिने बघितलं तर आपल्यासारख्याच असंख्य विवस्त्र स्त्रिया, सगळ्याच विवळणाऱ्या, वेदनेनी गोठून गेलेल्या, तोंडातून शब्द फुटत नाही, अश्रूही आटलेले आहेत आणि अपुरं अन्न वगैरे खाऊन खूप बारीक झालेले आहेत, मरणाची प्रार्थना करतायत. त्याच्यापैकी असंख्य हिंदू मुलीसुद्धा होत्या, असंख्य आणि बहुसंख्य त्याच होत्या. थोडे दिवस तिचा उपभोग घेऊन झाल्यानंतर त्यांनी ह्या मुलीला असंच्या असंच मंत्र्यांकडे सोपवलं. मंत्र्यांनी म्हणजे त्यांचे जे कोण सरदार वगैरे असतील त्यांनी तिचा उपभोग घेतल्यानंतर मग सैनिकांकडे सोपवलं. ही 12-13 वर्षाची जेमतेम अबालिक मुलगी काय करू शकत होती? तिला सगळं येत होतं ना, पण ते ज्ञान कुचकामाचं होतं, कारण आजूबाजूला सगळे गिधाडं, कुत्रे, जसे लूत लागलेले कुत्रे किंवा पिसाळलेले कुत्रे असे सगळे बुभुक्षित नजरेने रात्रंदिवस तिचं शरीर शोषत होते. ती फक्त एकच करत होती, देवाचा धावा करत होती. ही सगळं गोष्ट वाचताना परत मला
उडता पंजाब डोळ्यासमोर येत होता. त्याच्यातली जी मुलगी होती ती डोळ्यासमोर येत होती. तिच्यापेक्षाही हिची स्थिती दयनीय होती. म्हणजे जिने कधी स्वतःला म्हणजे काय म्हणूया, राजस्थानी तुम्हाला स्त्रिया माहीत आहेत की असा पडदा घेतलेला असतो, आपलं नख दुसऱ्याला दिसू देत नाही, अशा मुलीला विवस्त्र होऊन असं 2-3 वर्ष ठेवलं गेलं होतं. तिचे सगळेजण उपभोग घेत होते, रात्रंदिवस तिला छळत होते. या सगळ्याचा परिणाम तिच्या देहावर होत होता. आणि अर्थातच 44 साली हे घडलं. वर्षभर असं चाललं आणि मग ती एके दिवशी तिचा सगळ्याचा कंटाळा आल्यानंतर तिला बाजारात विकायला काढली. बाजारात विकायला काढल्यानंतर अर्थातच कोणी घेतली काय घेतली याचा काही उल्लेख नाही मिळत आपल्याला, पण तिचा लगेचच मृत्यू आला आणि मग तिचं शरीर बोटी बोटी करून गिधाडांना आणि कावळ्यांना खायला घातलं गेलं. एका राजमहालात वाढलेली जाट राजकुमारी, तिचीही अशी दैना झाली. मात्र नियती खरोखरच सगळं बघत असते. तुमच्या जीत तुम्हाला मिळाली, सुरी आनंदला, त्याला क्षणभर नव्हे जवळजवळ वर्षभर या उन्मादात तो वागला की मी पुरणमलला कसं नमवलं, कसं मारलं आणि त्याच्या मुलीचं मी काय केलं, बदला घेतला. मात्र हा त्याचा भ्रम ठरला, कारण आमचे देव कुठेतरी आमच्या पाठी असतात. सतत तिने जो देवाचा धावा केला होता, तिच्या रक्षणासाठी प्रत्यक्ष शिवशंकर धावून आले. का बरं? तर तिथे एक दुसरा किलिंजा नावाचा डोंगर आहे. डोंगर म्हणजे एक पर्वतमाथ्यासारखा आहे, खूप विंध्य पर्वतामध्ये येतं. अतिशय उंच दुर्गम असा हा किल्ला. त्याच्यापूर्वी कोणीच जिंकू शकलं नव्हतं. कुतुबुद्दीन ऐबक नाही, घोरी नाही, त्याच्या अगोदर जे कोणी राज्यकर्ते, खिलजी नाही, कोणीच हा कधीच किल्ला जिंकला नव्हता. असा अवघड किल्ला, अवजड किल्ला. या किल्ल्यावर असं म्हटलं जातं की समुद्रमंथनानंतर जे विष निघालं ते विष शिवानी प्यायलं, हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. आणि मग शिव या ठिकाणी या किलिंजर किल्ल्यावर, त्याची नावं वेगळ्या काळात वेगवेगळी आहेत. महाभारत काळापासून किंवा त्याच्याही आधीच्या काळापासून वेगवेगळी नावं आपल्याला मिळतात. त्याची ओळख आपण करून घेऊया किंवा कधी कसं ते जमतं ते बघूया. पण या किलिंजर किल्ल्यावर हा शिव स्वयंभू स्वरूपात तिथे प्रगट झाला. आणि मग त्याच्या डोक्यावर त्याचा दाह कमी करण्यासाठी एक देवानी पाण्याची धारा सोडली. ती अजूनही वाहते. जगात कुठेही दुष्काळ असू दे, ही धारा कधीच आटत नाही. आणि मग या ठिकाणी शिवानी कालावर काल याच्यावर विजय मिळवला, म्हणून हा कालिंजर अशा प्रकारचा पर्वत. या पर्वतावर यांनी हल्ला केला. कोणी हल्ला केला? शेरसुरीने हल्ला केला. शेरसुरीने हल्ला केला. 6 महिने झाले किल्ला काही बधत नाही. तिथे तर कीर्तिवर्मन नावाचा राजा होता. हे चंडाल वृक्षांचे वंशाचे हे राजे. हा तो काही दाद देत नव्हता. शेवटी शेरशाह सुरीने 2 गोष्टी केल्या. एक म्हणजे बुरुजाच्या खाली पोचेल असे सुरुंग बनवले आणि त्याच्यामध्ये दारू प्रचंड प्रमाणात भरली. एक मोठं मचाण बनवलं, इतकं मोठं मचाण की त्या मचाणावर तोफ उभी राहील आणि त्या तोफेमधून चक्क किल्ल्याच्या आतला भाग दिसेल, म्हणजे तिथून तोफ टाकता येईल. एवढा त्याचा उत्साह की स्वतः शेरसुरी त्या मचाणावर चढला. त्याच्याकडे रॉकेट्स होती. त्याच्यातलं एक रॉकेट त्यांनी डागलं किल्ल्यावर. किल्ल्याच्या भिंतीवर ते आपटलं आणि रिबाउंड होऊन परत त्याच्या मचाणावर कोसळलं. दारूचा स्फोट झाला, मचाण कोसळलं, त्याच्यावर शेरशाह सुरीसुद्धा कोसळला. आणि आता हा जो कीर्तिवर्मन राजा होता, तो राजाच होता ना शेवटी, त्यांनी ताबडतोब याला अटक केली आणि घाईघाईने किल्ल्यात नेलं. मात्र त्यालाही आता कळलं होतं की ह्याच्या पुढे किल्ला फार काळ आपल्याला लढवता येणार नाही, कारण बुरुज कोसळलेले आहेत. त्यांनी त्याला थोडा वेळ तडपवलं आणि मग तोफेच्या तोंडी देऊन मारलं. तो दिवस होता 22 मे 1545. 22 मे 1545 म्हणजे बरोबर या राजकुमारीला त्यांनी अटक करणं, तिचा काय म्हणूया हाल करणं आणि अमानवी कृत्य करणं, त्याचा आनंद वर्षभरच टिकला. आणि अत्यंत वाईट प्रकारे त्याचा काय म्हणूया हत्या झाली. तोफेच्या तोंडी दिल्यानंतर त्याचे जे काही बॉडी पार्ट्स असतील ते कुठे कुठे कसे जंगलात विखुरले असतील ते देवालाच माहिती. त्याचं एक स्मारक मात्र एका सरोवराच्या मध्ये केलेलं आहे त्याच्या लोकांनी, कोणी असेल ते. पण असा हा शेरशाह सुरी त्याचा अंत झाला आणि त्या मुलीच्या आत्म्याला नक्कीच शांतता किंवा शांती मिळाली असेल.
मला असं वाटतं की ही जी गोष्ट आहे ती प्रातिनिधिक आहे अशी समजा. आणि ज्या ज्या वेळेला कोणी कोणी म्हणेल की आपण तो भाई आहोत, छोटे भाऊ मोठे भाऊ, याच्यावर किती विश्वास ठेवायचा, ही लोकं कशी वागतात याचा अंदाज घ्या आणि मगच तुमचं वागणं तुम्ही सुधारा. मला असं वाटते सुधारलो शिकलो असं म्हणत म्हणत आपण धर्माकडे दुर्लक्ष करतो. असं करू नका. साधू संत किंवा धर्मासाठी आत्तापर्यंत रक्षण करणारे जे आहेत ते वेडे खासच नव्हते. मला वाटते मागच्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की ज्या ठिकाणी ज्या देशाचा धर्म बुडाला तो देशच नाहीसा झाला जगाच्या नकाशावरून. तसं जर आपल्याला व्हायला हवं असेल तर गोष्ट वेगळी. नाहीतर आपल्याला ह्या पूरणमलच्या राजकुमारीची गोष्ट मी वाचल्यानंतर मला अक्षरशः गेले काही दिवस, मी आत्ता बोलेपर्यंत आधी मी सगळं शोधलं, निरनिराळे संदर्भ शोधले आणि मगच मी लिहिलं आणि मग आज तुमच्यासमोर आली. मला खात्री आहे की तुम्ही लाईक करा असं नाही म्हणत आहे मी, पण ही जी वेदना आहे ना, एक स्त्री म्हणून तुम्ही अनेकांपर्यंत पोचवा आणि आपल्या मुलींना परत एकदा जागरूक करा. कारण आजकाल परत लव जिहादचे नारे दिले जात आहेत. नमस्कार, धन्यवाद. ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल अशा तुमच्या मित्रमंडळींना जरूर सबस्क्राईब करायला सांगा. एक छोटीशी क्लिप आपण बघूया. हाच तो चंदेरीचा किल्ला, राजा पूरणमलनी बाबराकडून जिंकून घेतलेला. हा आहे रायसेनचा किल्ला, रहस्यमय. असं म्हणतात की हा किल्ला खाली करताना राजाजवळ एक पारसमणी होता आणि तो पारसमणी राजाने ह्या तलावात टाकला. आजही अनेक जण ह्या तलावात तो मणी शोधण्याचा प्रयत्न करतात, त्यांना तो मिळत नाही. मात्र इथे कोणी रात्रीचं थांबत नाही, कारण ते विचित्र आवाज येतात आणि असं म्हणतात कोणीतरी त्या पारसमण्याची रक्षण करतो आहे. त्याच्यानंतर अर्थातच ज्या ठिकाणी शेरसुरीला मरण पत्करावं लागलं असा हा किलिंजरचा किल्ला, अतिभव्य अतिदुर्गम अशा भागात असलेला. आणि जसं आपण म्हटलं नीलकंठेश्वर मंदिर, त्या मंदिराचा हा काही भाग. आणि ज्या ठिकाणी शिव स्वतः स्वयंभू रूपात प्रगटले ते हे शिवलिंग. ह्या शिवानीच त्याचा तिसरा डोळा उघडला आणि शेरसुरीसारख्या एका असुराला मारलं आणि जणू काही न्याय दिला राजकुमारीला. असा हा शिव.